दिशा सालियान प्रकरण आपण लावून धरलेलं होतं. याबाबत अनेकदा आपण वाच्यता केलेले, आरोप केलेले आहेत. आज एसआयटी जी आहे, जी सरकारने नेमलेली होती, त्याच एसआयटीने कोर्टात अफिडेव्हिट दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की हा घातपात नव्हता, मद्यधुंद अवस्थेत असल्याने दिशा सालियान हिचा मृत्यू झाला, तो अपघात होता आणि कुठेतरी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली. दिशा सालियानबद्दल एसआयटीकडे चौकशी सुरू होती. त्यांनी रिपोर्ट दिला अशी आपण माहिती देता, पण मला माहीत नाही. मी तो रिपोर्ट पाहीन आणि सरकारने पण त्याच्यावर भाष्य केल्यानंतर त्याच्यावर बोलेन. जरी एसआयटीने त्याच्यावर त्यांचं मत दिलं, एसआयटी का अंतिम नाही ना. कोर्ट आहेत, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जाऊ याच्यापर्यंत. आणि अनेक खून होतात, घटना घडतात. अपघात झाला तर त्या माणसाला हॉस्पिटल नेलं जातं, असलेले डॉक्टर पोस्टमॉर्टम किंवा उपचार करतात. दिशा सालियानच्या बाबतीत तिची डेड बॉडी गेल्यानंतर तिथे डॉक्टर का बदलण्यात आले, पोस्टमॉर्टम करणारा व्यक्तीला का बदललं. मी भेटलो त्यांना, पोस्टमॉर्टम करणारा ज्याला बदललं त्याला, डॉक्टर लोकांना भेटलो. त्याला त्वरित बदली केली. अँब्युलन्स दुसरी का आली, तिथली अँब्युलन्स का वापरली नाही, सगळं संशयास्पद. काय म्हणणं होतं त्यांचं? कोणाचं? डॉक्टर वगैरे जे तुम्हाला नाही, काय म्हणणं मी सांगणार नाही. जेव्हा केस अंतिम जेव्हा मत आम्हाला विचारेल सरकार, कोर्ट, तेव्हा आम्ही बोलू. पण ह्या सर्वांमध्ये जे काय आहे, आणि दिशा सालियान जीव द्यायला, आत्महत्या करायला आपल्या बिल्डिंगवर कशालाच आहे. जिथे पार्टी ते ती गाडीने पळत, गाडीत बसून पळत येऊन गाडीत बसली, गेली घरी गेली, आणि घरी गेली तर गेल्या गेल्या उडी का नाही मारली. मधला वेळ काय घालवला एकटीने. तिच्यावर अत्याचार होत होते, तिच्या अत्याचार होत होते. अत्याचार करून तिला वरून फेकण्यात आलं. पण या गोष्टी नाकारल्यात अफिडेव्हिटमध्ये. नाही, ते नाकारलं, एसआयटी नाकारलं. मी नाही ना, मी हेच म्हणणार तिचा खून झालाय. आणि तुम्ही म्हणाल तर ते दाखवा. आता ते जास्त दाखवणार तुम्ही. ते काय माहिती तो कसे चारित्र, स्वच्छ चारित्र्याचे. दिनू मोरियाच्या घरी 7 ते रात्री 9 पर्यंत तिथे देवाची देवपूजा केली जाते. हे सगळं साधू संतांचं वेगवेगळ्या केलेले काम कार्याचं पठण होतं. तिथे हे जायचे, बसायचे, आणि कोण कोण यायचे सगळ्यांची यादी आहे माझ्याकडे. आणि त्यामुळे दिशा सालियानचा खून आणि सुशांतचा पण खून. पण तुमच्या सरकारच्या एसआयटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आता करू दे, ते आम्ही असू दे. आमचं मत मांडू ना आमच्या पक्षाकडे. मांडलं तरी नारायण राणेचं मत बदलणार नाही. काय मला ज्या गोष्टी माहिती आहे, माझ्याकडे एक माणूस आहे, एका नेत्याला हाफ पॅन्टीत तिथे पाहिलं आहे. सिक्युरिटी दिशा सालियानच्या माळ्यावर कशाला गेली सांगा ना. सिक्युरिटी का गेली तिथे. दिशा सालियानचं प्रोटेक्शन नव्हतं. हे सगळं आतमध्ये अत्याचार चालू असताना भारतीय पोलीस उभे होते. हे पुरावे सगळे आपण एसआयटीला दिले. मी कशाला देसा, एसआयटीने विचारावं. एसआयटीकडे सगळं काय नाहीये. हे प्रकरण आणखीन पुढच्या कोर्टात जाईल असं तुमचं म्हणणं? जाणार, थांबणार नाही, जाणार. एसआयटी म्हणजे अंतिम नाही. हो, ठीक आहे राणेसाहेब, धन्यवाद. तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती अतिशय परखड मत व्यक्त केलेलं आहे आणि अगदी पोटतिडकीने तुम्ही सांगितलं की मराठी माणसाचं हित कशात आहे आणि त्याचं कशा पद्धतीनं राजकारण होत आहे. अर्थात 5 जुलै रोजी जी विजय सभा होणार आहे त्याचं राजकीय पटलावरती कशा पद्धतीनं रूपांतरण होतं हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईकर.